नमस्कार। मंच पर उपस्थित चंद्रकुमार जी, राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता प्रोटेक्शन एक्ट संगठना, जी राउत, शर्मा साहब, मेरे मित्र रामन सतीशाजी, गणवंत साहब, ठोंबरे, ॲडव्होकेट गणेश खांदोडे, भरत ओरा साहेब आणि माझे सगळे मित्र, बंधू आणि भगिनींनो, काही दिवसापहिले आपण सगळ्यांनी ऑब्झर्व केलं पोलीस अट्रॉसिटीचं जे आपल्या वकिलांवर झालं, त्याच्या पहिले झालं आणि कंटिन्यू होऊन राहिलेलं आहे. तर त्यावेळेला वकिलांच्या संरक्षणासाठी जी संघटना समोर आली, विलास राऊत साहेब, छत्रपती साहेब आणि वकिलांच्या हिताचं रक्षण करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे. गोंदियाला मागे अट्रॉसिटी झाली होती वकिलांवर, त्यावेळेला पण शर्मा साहेब गोंदियाला धावून गेले होते. तसे पुष्कळशा उदाहरणामध्ये मंचाचे पदाधिकारी वकिलांच्या संरक्षणाकरता समोर येऊन राहिलेले आहेत आणि वकिलांच्या हक्काचं प्रोटेक्शन करतायत. ही गोष्ट प्रशंसनीय आहे, अभिनंदनीय आहे. मी तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. वकिलांच्या हितासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते फक्त वकिलांच्या संरक्षणासाठी नाही आहे. तर आज जे वकील व्हिक्टीम करता, त्याच्या क्लायंट करता, सगळ्यांसाठी जेव्हा भांडतो आणि जेव्हा त्याच्यावर कोणती गोष्ट येते तर त्यावेळेला तो एकटा पडलेला असतो. त्याला ना त्याच्या फॅमिलीचा सपोर्ट मिळतो, ना आजूबाजूचा सपोर्ट मिळतो. त्यावेळेला फक्त जो सपोर्ट मिळतो तो त्याचे जे कलीग आहे, त्याचे जे वकील मित्र आहे त्यांचा सपोर्ट असतो. आणि वकिलांच्या हितासाठी, संरक्षणासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट असणं जरुरी आहे. आम्ही मागे मुख्यमंत्री साहेबांना पण निवेदन दिलेलं होतं याबद्दल आणि त्यांनी यावर ठोस कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे. ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जेव्हा लागू होईल तेव्हा लागू होणारच आहे, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण आज जे मंचाचे पदाधिकारी जे वकिलांच्या संरक्षणासाठी जे पण कार्यक्रम करून राहिलेले आहेत त्याची मी प्रशंसा करतो आणि अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.